चुप 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 चुप. एकदम रडणं बंद कर. काही आभाळ कोसळलेलं नाही. कळलं? मी सागरला समजावून सांगेन की ही चूक आमची आहे. मुक्त तुला सांगायला निघाली होती, आम्ही तिला अडवलं. कळलं? मी सांगेन त्याला. आम्ही नाही रे, मी. खरं तर तुम्ही दोघंही जण सांगत होतात, पण मीच असं वाटतं पूर्वीच सांगून टाकलं असताना सुटलो असतो याच्यातून. काय ना ताई, चूक झाली किंवा नाही झाली हे फार महत्वाचं नाही. ती सुधारणार कशी होत, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि मी बघेन ते. मला काय वाटतं गोवर्धन, सागरला असं तर नाही ना वाटणार की हे सगळं उघडकीला आलं म्हणून आपण आता बोलतोय. हे जर नसतं आलं तर गप्पच राहिलो असतो आपण. असं काही वाटणार नाही त्याला. समजूतदार आहे तो. मी समजून सांगितलं आहे की नाही समजूतदार. आमच्या मुक्तावर प्रेम आहे का नाही त्याचं? ऐकेल माझं. समजून घेईल ना तो. पप्पा आता खूप उशीर झालाय. सागरच्या समजूतदारपणाचा अजून किती गैरफायदा घेऊ मी. इतके दिवस तेच तर करत आले. नको ग असं बोलू. नाही आत्या, सागरनी आता मला माफ करावं, सगळं विसरून माझा स्वीकार करावा अशी अपेक्षा नाहीये माझी. पप्पा मी त्याला फसवलंय, त्याच्याशी खोटं बोलली आहे. काही झालेलं नाही. मी आहे इथे. मी बघीन काय करायचं ते. चुप एकदम रडणं बंद. चुप. बलात्कार झालेल्या मुलीबरोबर लग्न करणं ही काही सोपी गोष्ट आहे का बाळा? अरे देवा, तुला माहित नव्हतं की काय हे? जगाला तर फसवलंच, आमच्या सागरला देखील फसवलंस तू. सरदेसाईंची सून व्हायचं तुझं लहानपणापासूनचं स्वप्न नाही का ग? कसं छान पूर्ण केलंस. म्हणजे सागर काय किंवा आमचा राकेश काय. मुक्ताची मी समजूत काढली खरी. मला कळतंय उगीच बोलायचं म्हणून बोललो. सगळं खोटं पोकळ शब्द. पण सत्य असं आहे की त्या दिवशी जे झालं ते फार भयंकर, फार दुर्दैवी आहे. यामुळे मुक्ताचा आणि सागरचा संसार मोडूही शकतो. मुक्ताला सरदेसाईंच्या घराची दारं बंद होऊ शकतात. तिला समाजाला तोंड दाखवणं मुश्किल होऊन बसेल. आता यापुढे काहीही, अगदी काहीही वाईट घडू शकतं. मी मुक्ताला बोललेलं नाही. मी ताईशी सुद्धा बोलू शकत नाही. पण स्वतःपासून मी कसं लपू? एक बाप म्हणून आता यापुढे मला मुक्ताची खूप काळजी घ्यायला हवी. तिला लोकांपासून जपायला हवं.
जी भीती होती तेच घडलं. स्वप्नातही ज्याचा विचार केला नव्हता असा भयंकर प्रकार घडला आज. मेघना काकीने मुक्ताबद्दल सर्वांसमोर असं बोलावं, ज्या गोष्टीचा उच्चार मुक्ताही कधी करत नाही. ती इतकी लाजिरवाणी गोष्ट मेघना काकीने इतकी सहजपणे सांगून टाकली. त्या क्षणी मुक्ताला काय वाटलं असेल? मी कल्पनाही करू शकत नाही. तिने मात्र हा आघात प्रत्यक्ष सोसला सर्वांसमोर. सर्वांच्या देखत तिची मान खाली गेली. आणि खरं म्हणजे तिचा दोष काहीच नाही. गुन्हेगार मी आहे. शर्मेने माझी मान खाली जायला हवी होती. शिक्षा मला व्हायला हवी होती. क्षणाला असं वाटलं की मुक्ताच्या मागे धावावं, तिला जवळ घ्यावं, आपल्या अपराधाची कबुली द्यावी. पण तेवढं धैर्यही झालं नाही. खरी गोष्ट सांगण्याचं दूर, त्या क्षणाला मुक्ताची बाजू सुद्धा घेतली नाही मी. ते सुद्धा काम आईनेच केलं. खरंच तिने मुक्ताला सांभाळून घेतलं नसतं तर. सागर, कसला विचार करतोस? सागर, तुला माहिती आहे दोष मुक्ताचा नाहीये. हा एक अपघात आहे जो कोणाच्याही बाबतीत होऊ शकतो. हो ना? तुझं मुक्तावर खरंच प्रेम? तू तिच्या बाजूने एक शब्दही बोलला नाहीस का? सागर, मुक्तावर तुझं खरंच प्रेम असेल ना तर तिला लवकरात लवकर घरी घेऊन ये. नुसती मान हलवू नकोस. फोन कर तिला. आत्ता. मला बोलायचंय तिच्याशी.
नाहीच बोलणार ती. जेव्हा तिला गरज होती ना तेव्हा नाही बोललास तिच्याशी. आता तिच्याशी कसं बोलायचं, काय बोलायचं आणि तिला घरी कसं घेऊन यायचं हा प्रश्न तुझा आहे सागर, आणि तो तुलाच सोडवायचा आहे. आजचा स्फोट इतका जबरदस्त होता ना की पद्माकर भाऊजींचं घर उद्ध्वस्त व्हायला वेळ लागणार नाही. ती मुक्ता तर आता त्या घरात नांदूच शकत नाही. आता ती गेल्यावर शालिनी वहिनी आणि सागरचं आयुष्य जरा वेगळ्याच दिशेने जाईल नाही. सून घरातून का निघून गेली या प्रश्नाला काय उत्तर देणार आहेत? मेघना, काय ग, किती छान. हॅलो. हॅलो ताई, मी शालिनी बोलते. हॅलो ताई, मी शालिनी बोलते. मला माहिती आहे तुम्ही रात्रभर जाग्याच असाल म्हणून. दोन्ही घरात रात्रभर कोणी झोपलं नसेलच. काय बोलू, काही बोलायला तोंडच नाहीये माझ्याकडे. सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत असून सुद्धा तुम्ही इतके दिवस गप्प बसले. नाही ताई, खरं सांगू का, मला काहीच माहिती नव्हतं.
प्रसंग कोणीतरी सांभाळायला हवा होता ना. आणि आणि ज्यांनी सांभाळायला हवा तो माझा मुलगा गप्पच बसला. तो तरी काय करणार हो बिचारा. त्याला कसलीच कल्पना नाही. भांबावून गेला असेल तो. ताई, मुक्ता कशी आहे? खरं म्हणजे ह्या अशा नाजूक परिस्थितीत तिच्यावर हे कसले आघात होत आहेत. कशी आहे ती? सगळं घडल्यापासून दगड झालंय तिचं अगदी. काहीच बोलत नाहीये. मला खरंच तिच्या तब्येतीची खूप काळजी वाटते हो. मीही त्यासाठीच फोन केला होता. खरं म्हणजे मी तिकडे यायला हवं होतं, पण आमच्या इथेही घरात इतकी विचित्र परिस्थिती होऊन बसली आहे ना. माझं घरात राहणं खूप आवश्यक आहे. ताई, मी बोलू का तिच्याशी? काय ताप. बघा तुम्ही प्रयत्न करून, पण मला नाही वाटत ती काही बोलू शकेल. खरं आहे. कोणती मुलगी असती तरी तिचं काय झालं असतं. ताई, मला राहून राहून फक्त एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं. मुक्ताला मी लहानपणापासून ओळखते. मी तिला माझ्या मुलीसारखं वागवलंय. तिने एकदाही माझ्याकडे मन मोकळं करू नये. अहो, ती कित्येक वेळेला म्हणायची असं, पण मीच अडवलं तिला. काय, एकतर ज्याच्यामुळे हा अपघात घडला त्याचा कुठे ठावा ठिकाणाच नव्हतं. तुम्हाला माहितीये, गोवर्धनचा एक मित्र आहे, ACP कामत. तुम्हाला माहितीये, तो या केस मागे सतत होता, पण त्याला सुद्धा काही धागादोरा नाही सापडला. शेवटी गोवर्धनच म्हणाला, बंद कर ही केस. त्या वेळेला जर तो गुन्हेगार हातात सापडला असता ना, तर गोवर्धनने त्याचा खून पाडला असता. खरं सांगते, पण या सगळ्या परिस्थितीत ही अशी माणसं ना जगायच्या सुद्धा लायकीची नसतात. बाई, जिथे कुठे तो असेल ना माणूस, त्याला आमच्या सगळ्यांचे तळतळाट लागल्याशिवाय नाही राहत. या वेळेला जर तो गुन्हेगार हातात सापडला असता ना, तर गोवर्धनने त्याचा खून पाडला असता. या अशी माणसं ना जगायच्या सुद्धा लायकीची नसतात. बाई, जिथे कुठे असेल ना माणूस, त्याला सगळ्यांना